फ्रेंड्स कसे आहात? सॉफ्ट चॅप्टर 4 या सीरीजमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत. ऑल ओके का? असा जर प्रश्न मी विचारला, तर किती जण उत्साहाने उत्तर देतील बरं? काही लोकं म्हणतील, "हो, ओके. येस, गुड गोइंग." पण खूप लोकं उत्साहाने सुद्धा उत्तर देतात बरं. येस, ओके, ऑल ओके, फाईन, गुड गोइंग. समोरच्याच्या उत्तरातूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता लगेच लक्षात येते. असा जर प्रश्न केला, की तुमच्या जीवनात सर्वात मोठा शत्रू कोण? तर जवळपास एकच उत्तर असेल, ते म्हणजे नातेवाईक किंवा मग कामाच्या ठिकाणी बॉस. शत्रू हे तुमचे बाहेर नसून ते तुमच्या आतच आहेत. ते म्हणजे तुमचे नकारात्मक विचार, जे तुम्हाला रात्रीचे झोपूही देत नाहीत सुखाने आणि तुमची मॉर्निंग गुड पण होऊ देत नाहीत. आज आपण अशाच विषयावर बोलणार आहोत, जे सर्वजण रोजच्या रोज फेस करतात. ते म्हणजे नकारात्मकता आणि सकारात्मकता. नकारात्मकता म्हणजे फक्त वाईट विचार नव्हे, तर ती एक अशी वृत्ती आहे, जी आपल्यालाच आपल्यामधले क्षमतेवर शंका घ्यायला भाग पाडते. नकारात्मक विचार येणे हे चुकीचे नाही, तर त्यात आपण अडकून राहणे मात्र चुकीचे आहे. म्हणजे काय? तर नकारात्मकता आपल्या मनात जर खूप भरलेली असेल, तर सकारात्मक विचारांना जागरूक करून त्या नकारात्मक विचारांना पळवून लावणे. सकारात्मकता नेहमी हे हसत राहणे किंवा सर्व काही परिपूर्ण आहे असे समजणे नव्हे, तर सकारात्मकता म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरीही त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती असणे किंवा वृत्ती ठेवणे. सकारात्मक राहण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाहीये. तर रोजच्या जीवनामध्ये आपण जे काही डेली रूटीन फॉलो करतो त्यात डिसिप्लिन ठेवणे, आपल्या कार्यात सातत्य ठेवणे, आहार योग्य घेणे, भाषेत माधुर्य असणे, स्वतःवर प्रेम करणे, सामाजिक राहणे, मदतीची वृत्ती ठेवणे, अध्यात्माकडे कल असते आणि आपल्याला वेळ मिळाला की छंद जोपासणे. फ्रेंड्स, आयुष्यात अंधार आणि प्रकाश हे दोन्ही असतात. अंधारा अंधारामध्ये घाबरत बसण्यापेक्षा प्रकाशाचा शोध घेण्याची सवय लावली पाहिजे. सकारात्मकता ही बाहेरून मिळत नाही, तर ती आपल्या विचारातूनच आपल्याला निर्माण करावी लागते. आपल्या दृष्टिकोनातूनच ती निर्माण करावी लागते. कोणाचीही परिस्थिती कितीही नकारात्मक असलेल, तरीसुद्धा ती बदलायला वेळ लागू शकते. पण परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच जर आपण सकारात्मक ठेवला असेल, तर ती परिस्थिती आज आणि आत्ताच बदलायला सुरुवात होते. महत्त्वाचे तेवढे सांगणे गरजेचे. धन्यवाद.